हा सुंदर निसर्ग बघून तुम्हाला वाटेल की मी महाबळेश्वरला आले, पण मी आली आहे आपल्या गोव्यामधल्या म्हापसा सिटीमध्ये. निसर्ग तर सुंदर होताच, पण त्याहून सुंदर होत्या ह्या सुंदर हँड प्रिंटेड कुंड्या. गावाला गोव्यामधील म्हापसा इथे आले होते. पेडणेकर काकींच्या घरी आले आणि घरात आल्यावर ना ह्या सगळ्या कुंड्यांवर, घरातल्या कुशन कव्हरवर, पडद्यांवर सगळीकडे प्रिंट बघितली. मला वाटलं की ह्याने विकत घेतली असेल, कोणाकडनं तरी करून घेतली असेल. पण मग समजलं की पेडणेकर काकी स्वतः प्रिंट करतात कपड्यांवर. चला तर आज पेडणेकर काकींना भेटूया. तर ह्या आहेत पेडणेकर काकी, सध्या गोव्यात राहतात आणि यांच्या घरात आता बसल्या तिथे पण सगळीकडे त्यांनी प्रिंट केलेलं, म्हणजे त्यांचं स्वतःचं कलेक्शन आहे. तर ही तुम्हाला आवड आहे की आता करायला लागलं तुम्ही? मला आवड म्हणजे मी पूर्वी नोकरी करत होती तेव्हा मला म्हणजे काय टाइमच नव्हता करण्यासाठी. आणि मी आता इकडे आल्यानंतर म्हणजे मला स्वस्त बसता मुंबईमध्ये जॉब करायची. तर आता इकडे आम्ही गोव्याला आलोय. तर तेव्हापासून म्हणजे काहीतरी मला हाताला करायचं म्हणजे होतं असं. पण नेमकं कोरोना आला आणि कोरोनाच्या काळात मध्ये कुठे बाहेर पडायचं नाही, तेव्हा म्हणजे घरातचे पोहायचं होतं माझ्या सुनेचं पेंटिंगचं सगळं. ती पण आर्टिस्टच आहे, म्हणून मग तिचं स्टार्ट केलं. तेव्हापासून माझं हे सुरू झालं हे करायचं पेंटिंग. मग नंतर पहिलं मी कॅनव्हासचं केलं, नंतर बेडशीट्स आणि पिलो केसेस असं केलं. नंतर मग आता कोणी काही आम्हाला आमची आहे तिने सांगितलं की तुम्ही का नाही ट्राय करत आहे टोट बॅगचं, कॅनव्हास टोट बॅग. आमची जवळची खूप मैत्रीण आहे ती. तर मग ते स्टार्ट केलं, तर त्याला मला रिस्पॉन्स खूप आहे जरा, म्हणून म्हटलं ते स्टार्ट केलंय. तुम्हाला कसलं डिझाईन हवं असेल म्हणजे त्या बॅगवरती तर तसं करायचा मी प्रयत्न करेन. असं बरेच केलेले आहेत असे डिझाईन. हे सगळं सोफावाला ना पाचचा सेट असतो हे, त्याच्यावरती मी हे प्रिंट केलेलं आहे बघ. आणि हे पण घरचा इंटिरियर डेकोरेटर. घरातला एक पेपर अगदी बेस्ट गोष्टी पण त्यांनी सोडल्या नाही. अगदी पिस्ताचे जे कव्हर असतात ना ते आपण फेकून होतो, पण काकीने त्याचा कसला भारी यूज केला. हे बघा, सगळ्यात फर्स्ट माझं डिझाईन हे बघा. मी त्याच्यामध्ये कोरोनाच्या काळात पहिलं हे माझं काढलेलं. म्हणजे माझे वडील खरे म्हणजे आर्टिस्ट होते, तर त्यांची ही कला मला आलेली आहे एवढं. आणि त्या कलेचा मी शिकलेली नाहीये कला. म्हणतात ना बायको शिकली प्रगती तरी कला आली आणि त्यांनी पूर्ण घराची हेच बदलली. म्हणजे हे सगळं मी त्या काळात सगळं केलेलं. आता घरातील बॉटल्स आम्ही फेकून देतो, पण त्यांनी प्लास्टिकच्या बॉटल म्हणजे सध्याच्या ह्याच्यात बघा तुम्ही सगळं रिसायकलिंग करायची गरज आहे, प्लास्टिकचा वापर वाढतो, पण त्या प्लास्टिकच्या गोष्टीतून टाकाऊतून गोष्टीतून अशा खूप टिकाऊ अशा सुंदर त्यांनी हे बनवलं आहे. किती वेळ लागतो तुम्हाला हे सगळं पेंट करायला? हे छोटे करायला वेळ लागला, पण बाकी बेडशीट्सला वगैरे खूप वेळ दिवस लागतो, 8-1 दिवस तरी. कारण मी माझे स्वतःचे डिझाईन म्हणजे हे करते. हे खूप सुंदर आहे. हे खूप सुंदर आहे. हा, छापा नाही करत मी. हे असं केलेलं ना, नंतर माझ्या मुलांनी मला हे असं ऑर्डर केलं. म्हणजे माझ्या लाईन मध्ये AOP आम्ही करायचो, म्हणजे ऑल ओव्हर प्रिंट. त्यासाठी असं आम्ही करायचो, म्हणजे कपड्यांवर ज्या प्रिंट असायच्या ना त्या, आणि त्या न शिकता त्यांनी बघा कशा सुंदर म्हणजे जॉब नंतर जो वेळ मिळाला रिटायरमेंट नंतर तो असा पूर्ण हे लावलाय. बापरे, काय बघू आणि काय नको झालंय. एवढं सुंदर आठवण झाली म्हणजे हे होतं माझ्यामुळे. बघ, देवाचे पण काढले थोडेसे. मग मी नंतर सुरुवात केली काय माहिती, सगळ्यांना बर्थडेच्या वेळेला मी एक डिझाईन काढायची, ग्रीटिंग करून मग माझ्या सुनेसाठी मी केली. सुनेसाठी, मुलीसाठी नाही, त्यांनी स्वतःच्या सुनेसाठी मुलगीच आहे. एक सुंदर नातं पण, म्हणजे त्या कलाकार असतो ना तो मनात पण किती हे असतो बघा, त्यांनी आपल्या सुनेसाठी ग्रीटिंग बनवलं. तुम्ही जॉब कशामध्ये करायचं?
मी प्रायव्हेटमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचं होतं माझं, स्टेनोग्राफर होतं. अच्छा, आणि हे आधीपासून होतं मध्ये थांबलं? नाही, हे कधीच नाही. म्हणजे कोणाला मुलाला वगैरे समजा डिझाईन पाहिजे किंवा मी माझ्या बहिणीकडे होते आधी, तर माझ्या भाच्यांना वगैरे काय त्या हार्ट आणि ते म्हणजे स्कूलला लागायचं ना तेव्हा करायची. त्याच्यानंतर मी विसरूनच केलेलं. कोरोनाचा शोध लागला, पण कोरोनामध्ये मला स्वतःचा पण शोध लागला. हा बरोबर. सगळे म्हणाले, मग सगळ्यांना वाटलं अरे एवढी म्हणजे काढते, मग तुला वडिलांचं आलंय असं, म्हणजे सगळ्यांना माहिती नाही. पण कोरोना माझे वडील म्हणजे डोळे स्वतःच्या आतमध्ये डोकवायला हा शिकवलं. गणपतीचे डोळे वगैरे असे हे काढायचे वडील माझे, आणि ते आर्टिस्ट होते. कुठे ना कुठे असते, पण ते संधी आल्यानंतर हा, नक्की येतं. आणि मला ड्रॉइंग वगैरे त्यांच्याकडून शिकले. शाळेत वगैरे काय काढायचं तर तेच सांगायचे, असं तर कर, असं काढ, तसं काढ. पण त्याच्यानंतर एक आहे ना की तुम्हाला हे करताना बाकीच्या गोष्टींचा विचार येत नाही. आपण त्याच्यात माझं दुपार फक्त ह्याच्यातच जातं. सकाळचं काम आपल्याला काय जेवण कोण करून देणार नाही. सगळी कामं पहिली तर मीच करायची कामं. आता मी म्हणजे करता नाही, आता बाई हातामध्ये एक कला पाहिजे. हा, आता बाई ठेवले म्हणजे धुणी भांड्याला, भांडी आणि लादी वगैरे. पण बाकीचं सगळं हे मीच करते, जेवण वगैरे मीच करते. आणि दुपारच्या वेळेस माझं काम पेंटिंगचं. झोपणं नाही, झोपणं वर्ज. थोडा ह्या गोष्टीला एक व्यावसायिक कल देणं पण हा, खूप कल गरजेचं देणं आहे. पण- कारण स्वतःची कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून ह्या बॅगा बघा, खूप सुंदर युनिक अशा आहेत. इको फ्रेंडली बॅग आहेत. त्याच्यावर त्या तुम्हाला हव्या त्या पर्सनलाइज प्रिंट करून नक्की देतील. तुम्हाला जर अशा बॅग प्रिंट करून हव्या असतील तर तुम्ही नक्की संपर्क करा. काकीने तुम्हाला नक्की करून देतील त्या. आणि त्यांच्या कलेतनं त्यांना एक आर्थिक स्वतःच्या पायावर उभं राहून असं आर्थिक काहीतरी समाधान मिळतं. हा, समाधान मिळेल. खरं तर त्यांना पैशाची गरज नाहीये, पण स्वतःच्या हाताने बनवलेल्या गोष्टीतनं पैसा मिळणं हे पण खूप त्याच्यासाठी मला समाधान आहे. तर खरंच तुम्हाला जर बॅग हव्या असतील, अशा काही गोष्टी हव्या असतील, तुम्ही नक्की त्यांना संपर्क करा. आणि म्हणतात ना, कला माणसाला जिवंत ठेवते, कला जगण्याला बळ देते. तसंच आहे हे. आम्ही बघितलं त्यांनी किती उत्साहाने सगळं दाखवत आहेत आणि त्या उत्साहाने ते सगळं करतायत. खरंच माणसात एकतरी कला हवी, बरोबर ना? काय सांगाल तुम्ही ह्या सगळ्याबद्दल लोकांना? काय नाही, काहीतरी आपलं जीवन सार्थकी लावावं असं घरात. सगळ्याला आपण वेळ देतो. एक आपला बाई म्हणलं की आपण फॅमिलीला वेळ देतो, घरच्यांना पण वेळ देतो. पण एक गोष्ट सगळं असते, मी हे रिलेशन सुद्धा सांभाळते सगळ्यांचं. आणि सगळं सांभाळता कुठेतरी थोडा वेळ स्वतःला बाईला द्यायचा असतो. एक कला स्वतःची जपायची असते. कारण एक काळ असा येतो की सगळेजण आपापल्या आयुष्यात बिझी असतात. त्यावेळी आपल्याला एक कलाच आपल्याला एक काय म्हणतात ते बळ देते, मानसिक वेळ देते. आपण आपले वेळ सारखं केला. त्याच्यामुळे खरंच बाई ह्या कलेमुळे याच्यामुळे म्हणजे माइंड आपलं एकदम ज्याची आज गरज आहे हा शांत राहतं. म्हणजे कोणाच्या याच्यामध्ये पडायचं नाही आपल्याला ना, हो की नाही? म्हणजे आपण व्यस्त राहायचं. व्यस्त राहायचं. कारण रिकामी डोकं त्यामुळे कला जपणं. आणि बाईने, प्रत्येक बाईने आपल्यात एकतरी कला, एकतरी स्वतःचा छंद जपणं खूप गरजेचं आहे. कारण आपण म्हणतो आयुष्य आपल्या दुसऱ्यांसाठी घालवतो, पण कुठेतरी स्वतःसाठी गरजेचं आहे. कारण आयुष्य थांबत नाही. सगळेजण आपापल्या वाटेत निघून जातात. त्यामुळे कुठेतरी स्वतःसाठी वेळ द्यायची खरंच गरज आहे. त्या ते करताय. त्यामुळे खरंच तुमच्या प्रयत्नाला यश येऊ. थँक्यू. मला बॅग हवे असेल तर नक्की त्यांना संपर्क करा. मी सगळे कॉन्टॅक्ट डिटेल देते आहे. तर आता सध्या माझ्याकडे बेडशीट्स म्हणजे केलेली अशी नाही, बेडशीट्स आणि पिलो म्हणजे त्याच्याबरोबर असतं ना, ते मी करते. पण साड्यांचं नाही जमत मला. सुरुवात करायला वेळेची वयाचं बंधन नसतं. तुम्ही कधीही सुरू करू शकता. ह्याचं हे बेस्ट उदाहरण आहे. तर तुमच्या या सगळ्या मी खूप म्हणजे व्यस्तच असायची कामानिमित्त. 3 ट्रेन चेंज करून तिकडे मुंबईला. आणि खूप म्हणजे आपल्या घरी आलं की घरातलं ना, त्यामुळे ह्याचा मला विसरच पडलेला होता. आता हे कोरोनाने मला जागं केलं. आणि मी जॉब सोडला. म्हणजे मला त्रास व्हायला लागला म्हणून मी सोडला. 2012 मध्ये खूप त्रास झाला. माझ्या गुडघ्यांना त्रास व्हायला लागला म्हणून सोडला. तेव्हा मला म्हणजे काय करू घरात, मी नुसती वेळ झालेली मी एकदम काय करू आणि काही समजत नव्हतं मला. पण हे आता कोरोनाने मला हे संधी दिली पेंटिंग. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक बाईंनी आपला छंद जपावा, म्हणजे जोपासावा. आणि त्याच्यातच आपल्याला म्हणजे काय मदत, म्हणजे आर्थिक बळ मिळू शकतं. तुम्ही कशातही काही करू शकता. स्वस्त बसलेलं
चांगलं परिस्थिती नाही. कशी आहे हा, सांगता येत नाही, पण आपण उभं राहता येतं. आपल्या ह्याच्यात उभं राहता येतं. म्हणजे आपण त्याचा व्यवसाय कसा करायचा हे पण आपण गरज आहे त्याची ना. आर्थिक स्वावलंबी व्हायला हे खूप स्वावलंबी गरजेचं आहे. व्हायचं खूप गरजेचं आहे. खरंच धन्यवाद. तुम्ही हे सगळं आम्हाला दाखवलं. ते सगळं एक धन्यवाद बायकांना पण तुम्हाला. खूप एक Thank you. तुमचे सगळं व्हिडिओ बघून बायकांना पण कळेल की कुठल्याही वयात कुठल्याही हा. परिस्थितीत काही करता येतं. छंद असेल, आपली कला असेल तर आयुष्य खरंच खूप सुंदर होतं. हे आम्हाला आजच्या व्हिडिओचं खरंच सगळ्यांना Thank you so कळलं much. असेल. धन्यवाद.